मात्र पाहायला मिळतो. त्याच्या विरोधामध्ये आनंद. सूर्यवंशी खोदून काढण्याचा प्रयत्न, तिथे अति घाई. कॉलिंग नव्हतं, पाहिलंच नव्हतं. नॉन सेकंड एंडचं क्षेत्र अगदी फलंदाज पाहायला मिळेल तर साईराज. कॉलिंग नव्हतं आणि साईराजला मात्र माघारी जावं लागेल. अनिल जाधव रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र इथे बाद होतोय. साईराज कॉलिंग नव्हतं, जागा सोडली होती. अगदी कॉल नव्हता रनचा, तरी देखील आपण जर पाहिला गेलं तर रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय. पहिला धक्का लागतोय टीम कराटे संघाला साईराजच्या माध्यमातून, परंतु चांगलं कौतुक करावं लागेल आनंदचं गोलंदाजी मधून, जिथे पाहायला गेलं तर पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळतोय. बैठक फटका सजवण्याचा प्रयत्न होता, मागच्या पायावरती तोल सांभाळत फटका खेळला जरूर आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चांगला कॉल तिथे केला. एका धावेवरती समाधान मानलंय. एकच धाव आली आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा रोखण्याचा प्रयत्न मात्र जिथे झालाय. बॅकफुटला जात असताना मात्र पंच करण्याचा प्रयत्न, अगदी आउटफील्ड भरपूर फास्ट आहे आणि बॉलला पाठवले अगदी पॉइंट सीमारेषेच्या बाहेर. चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय 4 धावा. यानंतर मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. नवलाई स्पोर्ट्स जिंती, त्यांच्या विरोधामध्ये आई विठलाई देवी स्पोर्ट्स वाडी कोतावडे, आणि त्यांच्यानंतर वन साइड जिवाळा, आणि त्यानंतर एराड स्पोर्ट्स एराड. हा लॉट्स आहे आजच्या दिवसातला. मुरुड 11 संघ मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये अ गटातून दाखल झालाय, परंतु बी ग्रुप मधून कोणता संघ मात्र दाखल होईल मात्र बघायचं आहे. हा बॉल चांगल्या टप्प्यावरती मात्र हाताळलाय. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. चला टीम शिरळ संघ बघा, टीम मीटिंग नको, लगेच फील्डिंग लावून घ्या, कारण वेळेचा निर्बंध आहे. वेळ जर तुम्ही इनिंग संपवली नाहीत तरी देखील तुम्हाला पॅनल्टी लागू शकते. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे नियम कठोर आहेत, त्या नियमांचं उल्लंघन करू नका. त्यामुळे विनंती करेन की थोडंसं स्पीड अप ठेवा. मॅचला गती द्यायची. दुसरं षटक घेऊन विठ्ठल सूर्यवंशी आणि स्ट्रायकनेटला मात्र शतायू सूर्यवंशी. भरपूर सारी चर्चा राहिली आहे या बॅटरची, सिद्ध करावं लागेल. ऑडिटर बॅटर म्हणून सातत्याने मात्र चांगला खेळ राहिला आहे शतायू सूर्यवंशीचा, परंतु समोर आपण जर पाहायला गेलं तर विठ्ठल सूर्यवंशी मोठ्या फटक्यासाठी जाण्याचा प्रयत्न ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर ठेवला आहे. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळणारा हा चेंडू बीट करून पाठीमागे यष्टी रक्षकाच्या हातामध्ये विसवतोय. हा बॉल डॉट बॉल आलाय. फुल टॉस बॉल, त्याच्यावरती आक्रमण केलंय आणि अप्रतिम असा कॅच पकडलाय. फुल टोल वसूल करता आला नाहीये. शतायू नाराज आहे थोडासा. चांगलं एलिव्हेशन प्राप्त करण्याचा प्रयत्न होता, परंतु एलिव्हेशन तेवढं मिळालं नाहीये आणि तिथे चांगला झेल पकडला गेलाय. फलंदाज बाद होतोय. दुसरा धक्का. आता जाताना तुला म्हटलं पाणी बिनी घेऊन जा म्हणून ना. टाइम के नको हे करू. लक्ष दे. फुकटची हे लागेल पॅनल्टी. शतायू आउट झाला.
चांगला बॉल टप्पा वाढल्यानंतर आतमध्ये वळतोय. इथे सुरुवात चांगली झाली आहे मी म्हणेन गोलंदाजी करणारी टीम शिरळ संघाकडनं, कारण दोन कोधून काढण्याचा प्रयत्न, बॉल बॅक ड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात, फेकी गेली आहे, एकच धाव, सिंगल येते. 3 बॉलचा खेळ झालाय, 2 बॉल शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ झालाय, शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल आहे, माफ करा. खोलवर टप्प्याचा बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, मिड ऑन तैनात होतं, एकच धाव मात्र मिळेल, सिंगल येते. सिंगलच्या मदतीने धाव फलक मात्र जाऊन पोहोचलंय 8 या धावसंख्येवरती. 2 ओव्हरचा खेळ झालाय, 8 धावा धावफलकावरती लागल्यात. चला तिसऱ्या षटकासाठी लगेच थोडीशी घाई करायची आहे. राज सूर्यवंशी आलाय. सूर्यवंशी बंधू आज पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये उतरलेत. पहिलाच बॉल लेग स्टिकच्या बाहेर टाकलाय, पंचांचा इशारा व्हाईट बॉल, पुन्हा टाकावा लागेल. अबांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात जरूर गेली आहे. टीमची धावसंख्या 9 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचलंय. ऑन साइडला वळवण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, चांगला स्टॉप तिथे केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जरूर करत असताना मात्र विकेट किपर एंडकडे थ्रो केलाय. 2 धावा सहजरीतीने कंप्लीट, 2 धावा आल्यात आणि या 2 धावेने धावफलक पुढे सरसवतंय, जाऊन पोहोचतंय 11 या धावसंख्येवरती. परत एक वेळा मोठा फटका, शॉर्ट बॉल होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॉल भरपूर बाहेर गेलाय आणि बॉलला पाठवले स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. येतोय एक उत्तुंग असा षटकार. परत एक वेळा मोठ्या फटक्यासाठी गेले होते, पुढे येऊन सरसावण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये चांगला स्टॉप केलाय आणि थ्रो देखील चांगला पाहायला मिळतोय. 2 धावा. मोठ्या फटक्यासाठी गेले होते, बॅटला ब्रश होऊन चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. 1 धाव डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव येते. शेवटचा बॉल शिल्लक आहे. शेवटचा बॉल पंच केलाय आणि बॉलला पाठवलाय कव्हर सीमारेषेच्या बाहेर. टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना मात्र पाहायला मिळतोय. चौकार आलाय. शेवटच्या बॉलवरती ओव्हरची होते समाप्ती. 3 षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 24 या धावसंख्येवरती. 24.
24 हा राजला दोघांना 9 24 म्हणजे 14 आला 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 सँडी नाही स्कोर सांगा नाही आराम करना स्कोर झालेला आहे सध्या 24 चोवीस झालाय. दादे दादे कटर टाकायचा आणि कट करायचा आणि कट. फटका फसलाय. बॉल हवेत आहे. क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये चांगला कॅच पकडलाय. दादे ए विठ्ठलला 4 राहिले का अर्धी बाउट ना स्टॉप कर बॅटर यो आहे आपला मंगेश वैदी नाही हो फक्त मंगेश एकेकाला द्या एकदम दोघांना पण नका पाठवू आराम केली बॅटिंग. फुल टॉस बॉल होता. समोर येऊन पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न आणि लॉंग ऑन मध्ये चांगला झेल पकडलाय. फलंदाज बाद होतोय. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 24. शेवटचे 3 बॉल शिल्लक आहेत पहिल्या डावातले. फुल टॉस बॉल होता. परत एक वेळा उडवण्याचा प्रयत्न झालाय आणि बॉल आता भरपूर लांब गेलाय. बॉल सीमारेषेच्या बाहेर. षटकार. त्याला देखील विश्वास बसला नाही की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर जातोय की नाही आणि त्यानंतर मात्र अगदी वेगाने तो धाव कंप्लीट करण्याच्या प्रयत्नात होता, परंतु त्यानंतर मात्र त्याने पाठीमागे बघितलं की हो नक्की हा बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलाय आणि षटकारासाठी 6 धावा आपल्या संघासाठी जोडल्या गेल्यात. परत एक वेळा फुल टॉस. आता कॅचचा कॉल होता. कॅच सुटली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? नाही, थांबवलंय. दुसरी धाव मे बी झाली असती, परंतु एका धावेवरती समाधान मानलंय. शेवटचा बॉल शिल्लक आहे. ओव्हरची होते समाप्ती. बहुतेक अंपायर ओव्हर झाली आहे, कंप्लीट झाली आहे. पहिला बॉल डॉट बॉल, त्यानंतर 2 विकेट, षटकार आणि 1 सिंगल. बघा, पहिला बॉल डॉट बॉल आला, त्यानंतर 2 विकेट आल्या, त्यानंतर षटकार आणि त्यानंतर मात्र 1 धाव. पहिल्याच बॉलला विकेट होती. थोडस आमच्या स्कोरर कडनं थोडीशी चुकी होती. हरकत नाहीये. शेवटचा बॉल आहे. खोलवर टप्प्याचा बॉल अलॉंग द कार्पेट पद्धतीने खेळून काढण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे 3 झाला ना, 3 आणि 1 4 टोटल. शेवटच्या बॉलवरती अंपायर बहुतेक 4 धावा असतील आणि 4 धावा मात्र मिळाल्यात. शेवटच्या बॉलवरती चौकार आलाय. क्रॉस झाली
ना बस झालं क्रॉस नव्हता झाला, दुसरी पूर्ण करत होता, तिकडे जात होता ना दुसरीला. तिसरी काढली त्याने मारलाय शॉट. तुम्ही बघा ना, तो दुसरीला जातोय तिकडे, तुम्ही जेव्हा फिरलायत ना तेव्हा अंपायर 3 रिलीज झालाय, दुसरीला रिलीज झालाय. बघा तुम्ही लाईव्ह मध्ये, दुसरीला रिलीज झालाय तो. तिसरी रन कशी आली त्याच्यामध्ये? रिलीज झाले, बॉल हातातून रिलीज झालाय ना दादा, बॉल हातातून रिलीज झालाय. डिक्लेअर आली वांदा आहे, 3 रन आहेत, 4 कसे? 3 धावा आहेत की 4 धावा आहेत अंपायर? 3 रिलीज झाले बॉल, बॉल रिलीज झाल्यानंतर कसली 3 रन पळून काढल्यात ना. 2 रन पळून आणि 1 सिंगल. या अंपायर 2 मिनिटं, काय कॅल्क्युलेशन आहे ते क्लिअर करून टाका. दादा दादा अनिकेत दादा, ही मॅच झाल्यानंतर करा, ही कंप्लीट होऊ द्या. 36 झाल्यात, 4 धावा आहेत शेवटच्या बॉलवरती, 4 धावा आल्यात. शंका होती, कुशंका होती, ओमसई एमटीसी, दूध का दूध पाणी का पाणी केलंय. आणि त्यानंतर मात्र स्कोर आता झालाय शेवटच्या बॉलवरती, 4 धावा आल्या. टीमची धावसंख्या 35, लक्ष टार्गेट सेट केलंय 36 धावांचं. येणारे 20 बॉल करायचे आहेत 36 धावा टीम शिरळ संघाला. जाऊया मॅचच्या दिशेने. श्रद्धा यू आलाय गोलंदाजीसाठी, मात्र एक वेगवान गोलंदाज टीम कराटे संघाकडनं. आणि समोर मात्र बॅटर पाहायला मिळतोय प्रकाश टायकॅनेडला. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल शतायूचा प्रकाशसाठी. बॅकफुटला जात असताना कट करण्याचा प्रयत्न मात्र जरूर झालाय आणि एक धाव कंप्लीट. संघाचं खातं अकाउंट ओपन झालंय.
कंप्लीट नसती झाली ना रन आणि डिक्लेअर मध्ये गेले असते तर 3च धावा होत्या. बीट करून पाठीमागे चाललाय. हा बॉल आलाय डॉट बॉल. चांगला बॉल परत एक वेळा बीट करून पाठीमागे चाललाय. एक रन असेल ना पाठीमागे. परत एक वेळा चांगला बॉल हाताळलाय. 36 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. इथे पंचांकडे अपील केली. अपील मध्ये उत्साह पाहायला मिळाला. चांगला बॉल तिथे पुन्हा एकदा शतायूच्या माध्यमातून सलगचे 3 डॉट बॉल आलेत. पहिला बॉल सिंगल आणि त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक शतायूच्या माध्यमातून. पॉवर प्लेचं षटक हाताळतोय शतायू. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा चांगला बॉल. दबाव टाकतोय आपल्या गोलंदाजीतून फलंदाजांवरती. ओव्हरची होते समाप्ती. पहिलं षटक समाप्त झालंय. खूप चांगल्या पद्धतीने खूप चांगल्या रीतीने हे षटक हाताळलं शतायू सूर्यवंशीने. फक्त एक धाव अवघी एक धाव खर्च केली आहे या शतायूच्या माध्यमातून आणि ही खासियत आहे या गोलंदाजाची. सातत्याने चांगली गोलंदाजी अनेक स्पर्धेमध्ये पाहिलंय. याही स्पर्धेमध्ये मात्र गोलंदाजी करत असताना फक्त एक धाव खर्च केली आहे. अनिल आलाय गोलंदाजीसाठी. मात्र दुसरं षटक 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. एक धाव चोरटी धाव घेण्यामध्ये नक्कीच यश आलंय. चिक्की सिंगल. 2 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. दुसरं षटक अनिलचं पाहायला मिळतंय. परंतु आपण जर पाहायला गेलं तर ओमकारांनी आता प्रकाशला हात खोलावे लागतील. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती हाताळलाय. डॉट बॉल आलाय. मोठ्या फटक्यासाठी पत्र प्रयत्न करावे लागतील. परत एक वेळा चांगला बॉल. ही देखील गोलंदाजी चांगली राहिली आहे. हा बॉल गोशंगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव मात्र येते. परत एक वेळा डिक्लेअर स्वरूपाची एक धाव. पहिला बॉल सिंगल आली. 2 डॉट बॉल टाकले त्याने. आता 2 डॉट बॉल आणि 2 डिक्लेअर. 5 बॉल झाले ना मग. ओव्हरची होते समाप्ती. आता पुढच्या बॉलला केले. या बॉलला डॉट आहे. मी 2 डॉट लिहिले म्हणून. बरोबर की 2 डॉट बॉल 2 सिंगल आणि पहिल्या बॉलला एक सिंगल. हां सिंगल झाले की मग 5 बॉल. 6 बॉल की आता किती 10 बॉल 10 बॉल किती पाहिजे. 10 चेंडू 32 करायचे आहेत. 35 झाला. 36 ला विन आहे. नाही सांगतो मी वैतागलोय मला. दुसऱ्याला बसवून जरा जीवन घ्या.
बॉलरचं नाव साईराज आलाय तिसऱ्या षटकासाठी. व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. एक्स्ट्राच्या स्वरूपात आणखीन एक धाव. संपूर्ण टीम आपण जर पाहायला गेले तर कराटे संघ युवा खेळाडूंना घेऊन मात्र मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. बाटला ब्रश झालाय. कॉट बियॉन्ड द विकेट. फलंदाज बाद आणि त्याचं सेलिब्रेशन बघू शकता. ज्या पद्धतीने साईराजने हा बॉल हाताळला, अगदी चांगल्या टप्प्यावरती ही गोलंदाजी मात्र पाहायला मिळाली आणि साईराज इथे मैदानाच्या आतमध्ये राज करतोय. विकेट प्राप्त केली गेली आहे. अव्वांतर धावसंख्येने षटकाची सुरुवात त्याने केली होती, परंतु त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर चांगला टप्पा त्याने हाताळला. लाईन लेंथ अगदी अचूक टप्प्यावरती हाताळत असताना बॅटला हलकासा ब्रश झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला. फलंदाज बाद. परत एक वेळा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. प्रयत्न चांगला होता. सर जेवून घ्यायचं ना, थंड होईल परत. जेवून घेतलं तर मॅच झाला असतं तुमचं. मॅच आता आली संपत. चेतन कुठे गेलाय? परत एक वेळा आपण जर पाहायला गेलं तर हा देखील बॉल चेंडू घोषंगी क्षेत्रामध्ये. सात चेंडू 28 धावांची गरज. जेवून घ्या आरामात. हा आरामात जेवून घ्या. मी करतो पुढची मॅच पाहिजे. इनिंग करतो, बस इनिंग करतो, मग जेवून घ्या आरामात. खोदून काढण्याचा प्रयत्न होता. अगदी वेगाने टाकलेला चेंडू. बायच्या स्वरूपात मात्र ही धाव. पायाला लागून सांगतोय का तू? लेग बॉय सांगतोय तर तू वाईट सांग. नाही, त्याला तेच मला असं वाटतंय, त्याला जेवण पाहिजे. त्याला भूक लागली म्हणून त्याचं ते सूचना झालंय त्याला किती रन टाकायचं ते. परत एक वेळा आडव्या बॅटने क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. चांगला स्टॉप तिथे केलाय मिड विकेटला. 2 आल्या ना. 2 धावा येत असताना मात्र पाहायला मिळत आहेत. मी तुला तेच म्हटलं, हे आणि हे एवढंच लक्ष दे. हे इकडे सोडून दे. तो त्याचा तो तिकडे वाढवतोय. ओव्हरची होते समाप्ती. तिसरं षटक समाप्त. टीमची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. 5 बॉल किती पाहिजेत? 24 ची गरज. 5 चेंडू 24 धावांची गरज आहे. ओव्हर झाली ना, ओव्हर फक्त इथे समोर फक्त रन लिहिता म्हणजे तुला समजेल की 1 ओव्हर मध्ये किती होत्या, 2 ओव्हर मध्ये किती होत्या. त्यामुळे हे तुला मोजायला बरं पडेल. आता राहू दे, लिहून राहू दे. आता 20 का गाणं सुनेगा. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस बॉल इनफिल्डच्या वरून उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगला स्टॉप तिथे केलाय. मंगेश आलेत गोलंदाजीसाठी. तिथे आपण जर पाहायला गेलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल आली आहे. 5 बॉल 23 करायचे आहेत. फुल टॉस बॉल होता. ज्युसी फुल टॉस. डॉट बॉल आला. आता 4 चेंडू. परत एक वेळा 23. 3 चेंडू. थोडं मिस गडबड होते. चांगला स्टॉप स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये केलाय. आता पूर्णपणे औपचारिकता शिल्लक आहे या मॅचची. चला, DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड संघ
कॅप्टन या टॉससाठी. एकदा वाली आहे. चला नेक्स्ट मॅचचा टॉस आपण होईल. एका बाजूला विजेता संघ तर दुसऱ्या बाजूला DK स्पोर्ट्स पाटील आवड संघ. कॅप्टन आपण तयार राहा टॉससाठी. नेक्स्ट मॅचचा आपण टॉस घेऊ. कॅच भले जरी झाली नाहीये तरी मॅच झाली आहे इथे समाप्त आणि टॉस